नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। हमारी पार्टी सत्ता में नहीं है, पूर्व विधायक और सांसद हमारे साथ नहीं है, फिर भी आगामी स्थानीय निकाय चुनाव में जिन सीटों पर चुनाव होने हैं उन पर अपना पूरा ध्यान केंद्रित करें और उन उम्मीदवारों को जिताने के लिए काम करें और वैजापुर विधानसभा क्षेत्र में अपनी ताकत नए सिरे से बनाएं ताकि विपक्ष की हवा गर्म हो जाए। राकांपा शरद चंद्र पवार पार्टी के प्रदेश अध्यक्ष शशिकांत सिंधे ने कार्यकर्ताओं से ये बात कही है। सिंधे ने शिवराय रोड स्थित राकांपा नगर अध्यक्ष जुबैर चौसे के संपर्क कार्यालय की फीता काटकर उद्घाटन किया। वे बाद में आयोजित कार्यक्रम सभा से बोल रहे थे। शशिकांत सिंधे शाम को छत्रपति सभाजीत नगर में एक सभा के लिए जाते समय वैजपुर में रुके थे। इस दौरान कार्यकर्ताओं ने उनका हर्षोल्लास से स्वागत किया। उन्होंने शहर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित की। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विभिन्न पदाधिकारी और कार्यकर्ता शरद चंद्र पवार बड़ी संख्या में उपस्थित थे। शिंदे के साथ पूर्व विधायक सुनील भूसार, पूर्व विधायक चंद्रकांत दानवे, पूर्व विधायक संजय वागचौर, पांडुरंग तागड़े, जिलाध्यक्ष पांडुरंग तागड़े, प्रदेश महासचिव प्रिंसिपल सलीम, युवा जिला अध्यक्ष अतुल गावड़े, शिक्षा संघ जिला अध्यक्ष अनिल सुरदकर, जिला कार्यालय विश्वजीत चौहान, तालुका अध्यक्ष प्रकाश थुबे, शहर अध्यक्ष जुबैर चौस और विधानसभा अध्यक्ष राजू कराले भी उपस्थित थे। शिंदे ने कहा कि पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ने भी पिछले चुनाव में जितनी सीटों पर चुनाव लड़ा था उतनी ही सीटें जीती थी। इस तरह आगामी चुनाव में भी जिन सीटों पर चुनाव होना है उन पर ध्यान केंद्रित करें, सभी आम लोगों तक पहुंचे, उनकी बुनियादी समस्याओं को समझे और कार्यालय के माध्यम से नागरिकों की समस्याओं का समाधान करे। इसके लिए उन्होंने हर सरकारी कार्यालय में जाकर प्रशासन की समक्ष अपनी बात रखने की सलाह दी। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि 2029 के चुनाव में उनकी सरकार सत्ता में आएगी। खरोखर दौरा आदरणीय प्रांत अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब इथं आलेले, त्या निमित्ताने आपण जिद्दीला पेटून येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेमध्ये त्यांना इथं सांगू आणि आपण त्यांना पुन्हा तुमचा सत्कार करण्यासाठी इथं आणू, एवढंच या निमित्ताने एक मनामध्ये खुंगाट बांधा आणि चांगल्या पद्धतीने काम करा, ही सर्वांना आवाहन करतो। आदरणीय प्रांताध्यक्षांनी पहिला दौरा मराठवाड्यात दिला, मी या जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून आपलं निरीक्षक म्हणून तुमचं मनापासून स्वागत करतो। अशीच भराभरी आमच्या मराठवाड्यामध्ये म्हणजे आता औरंगाबादच्या नंतर जालना असेल, परभणी असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, इथपर्यंत ते नक्कीच करतील आणि त्यामध्ये मोठ्या पद्धतीने यश आणण्याचं काम आम्ही त्यांना देऊ, एवढा शब्द त्यांच्या समोर आपल्याला देतो आणि माझी रजा घेतो। जय हिंद, जय भारत। 1 मिनिटाची सूचना आहे फक्त। उद्या सकाळी 11:30 वाजता राष्ट्रवादी भवन मध्ये मोठा जिल्ह्याचा मेळावा आहे। साहेब मुख्य कार्यक्रम त्याच्यासाठी आलेले आहेत। सर्वांना आग्रहाची विनंती की सर्वांनी वेळात वेळ काढून 2-3 तासासाठी राष्ट्रवादी भवनला पोहोचावीत आणि आपल्या 11ची वेळ आहे त्याच्या हिशोबाने पोहोचून द्या। प्रधानाध्यक्षांना विनंती की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे। मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर वैजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मूर्तीला वंदन करत असताना, त्यांना नतमस्तक होत असताना आज वैजापूरच्या आमच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होत असताना माझ्यावर उपस्थित असलेले सुनील भुसारा, मथुरे, त्याचबरोबर आमचे दानवे, या ठिकाणी मातलांची पाटील, त्याचबरोबर राजेंद्र कराळे, कुबेरभाई चाऊ, मत्सागर, चंद्रकांत कटारे, सावंत पाटील, बाळासाहेब चिके, ज्ञानेंद्र मोठे, सरोवर, सर्व सेलचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष अजय काकडे, दादासाहेब मणेकर, पण सर्व उपस्थित राहिलेले शिल्लक निष्ठावंत मावळे, उपस्थित सर्व बंधूंना आणि माझ्या तरुणांना खरं म्हटलं तर आज आदरणीय पवार साहेबांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली आणि महाराष्ट्राचा दौरा करण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतला। अनेक ठिकाणी सभा झाल्या, अनेक ठिकाणी बैठका झाल्या आणि आज उत्तर महाराष्ट्रामध्ये येत असताना नाशिकमध्ये बैठक करू, सभा करू, आज मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर संभाजीनगरला जात असताना वैजापूरला येण्याच्या संदर्भातला मला भाग्य लाभलं। प्रथमतः मी वैजापूरला येतोय।
आणि वैजापूरला येताना माहिती घेतली, पक्ष शिल्लक राहिला नव्हता. परंतु जिल्हाध्यक्षांनी पुढाकार घेतला. माननीय शिंदे साहेब, सर्वसन्माननीय माझे राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारी लहानपूर मंडळी, दादांनो, आम्ही सुद्धा इथं वैजापूरमध्ये मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष 7 वर्ष आहे. 90 पासून मी काँग्रेसचं काम करतो. त्याच्या आधी विद्यार्थी आघाडीचं काम केलं 94 पर्यंत. त्याच्यामुळे याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आम्ही काम केलं आणि त्याच्यानंतर इथं सरकार हे आमच्याबरोबर काम करणारी मंडळी युवक काँग्रेसमध्ये. आणि त्याच्यामुळे उद्या तुम्हाला आता खूप काही केलं. उद्या तुम्ही नगराध्यक्ष झाले पाहिजे, नगरसेवक झाले पाहिजे, तरच तुम्हाला उद्या चांगलं. अभ्यासाला नापास झालो असं नाही बरं का. उद्या इथं तुमचे 7-8 नगरसेवक आणि आपल्या पार्टीचा नगराध्यक्ष झाला पाहिजे, याच्यासाठी कामाला लागा. आणि दुबे साहेब बरं का, तुम्ही सिनियर मंडळी, मला इथं कमीत कमी 4 ते 5 जिल्हा परिषद मेंबर लागते आणि पंचायत समितीला आपल्या टेकूशाहीचा सभापती झाला नाही पाहिजे, त्या दृष्टीनं काम करा. आता आणखी विषय रिंगण आखा. ज्याला पंचायत समिती लढायची हात गाव पहा, ज्याला नगरपालिका लढायची त्याला वार्डच पहा, ज्याला नगर असं नाही तर सगळ्या तालुक्यावर फिरू नका. फिरायचं आपल्याला कधी एवढं जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका झाल्यानंतर. पण आता आपल्याला साहेब इथं पहिल्यांदा मराठवाड्यात आले तर इथं शुभ संकेत आहे. इथं तुम्ही कोणी आलती जिल्हा परिषद मेंबर, नगरपालिका, नगराध्यक्ष हे झाले पाहिजे, त्या दृष्टीने कामाला लागावं ही मी शुभेच्छा देतो. थांबतो. दोन्ही नेत्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे भाषण केलं. मी 15 जुलैला साहेबांना चार्ज घेतला आणि आज किती तारीख आहे? 7 तारीख, 6 तारीख, 21 दिवस झाले. 21 दिवस हा शुभ संकेत आहे आपल्या सगळ्यासाठी. 21 आकडा हा आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये शुभ मानला जातो. 100% शुभ संकेत आहे. विनंती करतो. शुभेच्छा साहेब. आमचे निरीक्षक आहेत. आजच्या वैजापूरला आपल्या या राज्याचे प्रांत अध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, जिल्हा अध्यक्ष आमदार साहेब आणि आपल्या उपस्थित असलेल्या आपल्या वैजापूर मधील सर्व ज्येष्ठ तरुण माझ्या मित्रांकडे, आताच तांगडे पाटलांनी आणि संजयजी वाघचौरे साहेबांनी आपल्या समोर त्यांचे विचार मांडले. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला पक्ष वेगळा झाल्याच्या नंतर अनेक समस्याला आपण तोंड देत चाललेलो आहे. पण आपल्याकडे एक सह्याद्रीचा पर्व ज्याला आपण म्हणतो असे शरदचंद्रजी पवार साहेब असल्यामुळं आजही शेवटचा माणूस, आजही या तालुक्यातली परिस्थिती बघितली आणि माहिती घेतली असता तरी सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिलेला आहे. आताच वाघचौरे साहेबांना सांगितलं त्या पद्धतीनं आपण जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि पंचायत समिती हे आलेले आहे. त्या निमित्ताने आपल्याला ज्यांना उभं राहायचं, ज्यांच्यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे करंट असलं पाहिजे, त्या करंट वाल्याने आता फिरायला काही हरकत नाहीये आणि जाऊन सर्वांशीच आपला कॉन्टॅक्ट केला. तर इथं सुद्धा साहेब शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहे. त्यानंतर आपल्या पार्टीतून आलेले ते परत पुन्हा अजितदादाकडे गेले. अजितदादाकडून पुन्हा त्यांनी दुसरीकडे, आता अपक्ष काय मला माहित नाही पुढचे, पण असं त्यांचा प्रवास झाले. म्हणून लोकांमध्ये चलबिचल आहे. म्हणून आता खंबीर नेतृत्व जे प्रांत अध्यक्ष म्हणून माननीय शशिकांतजी शिंदे साहब। जी मीडिया टुडे के लिए वैजपुर से शैलेंद्र खैर मोड़े की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।